शेतकरी मित्रांनो, गहू पिकात तिसरी आणि शेवटची फवारणी कशा प्रकारे आणि कोणते घटक वापरून घ्यावी हे आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, कृषीगंधा या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। गहू पिकात तिसरी फवारणी आपल्याला जेव्हा ओमनीची 50% वाढ झाली राहते आणि गहू पीक हे 60-70 दिवसाचे झाले राहते तेव्हा ही फवारणी घ्यायची आहे। या फवारणीमध्ये आपल्याला तांबेरा रोग, मावा आणि थ्रिप्स नियंत्रण यासारख्या समस्यांचे निवारण करायचे आहे। तर शेतकरी मित्रांनो, यासाठी आपल्याला कोणते औषध वापरावे हे आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। त्या प्रमाणात गहू पिकाचा दाना भरला पाहिजे यासाठी ही फवारणी घेत असतो आणि इतर रोग नियंत्रण, मावा तसेच थ्रिप्स आणि तांबेरा रोग हे नियंत्रण करण्यासाठी ही फवारणी घेतो। तर शेतकरी मित्रांनो, मोठ्या प्रमाणात दाना भरण्यासाठी आपल्याला 0050 किंवा 13045 यासारखे विद्राव्य खत घ्यायचे आहे। हे विद्राव्य खत काऊन घ्यायचे आहे शेतकरी मित्रांनो? कारण पोटॅशची मात्रा आपल्याला गहू पिकात देणे गरजेचे असते या अवस्थामध्ये, ओमनी भरण्याच्या अवस्थामध्ये। त्या कारणाने आपल्याला मोठ्या प्रमाणात पोटॅश असणारे विद्राव्य खत द्यायचे असते। तर शेतकरी मित्रांनो, हे आपल्याला 13045 किंवा 0050 हे विद्राव्य खत वापरायचे आहे। आणि शेतकरी मित्रांनो, मावा तसेच थ्रिप्स नियंत्रण करण्यासाठी कमी खर्चात शेतकरी मित्रांनो प्रोपेक सुपरमध्ये आपल्याला प्रोपेनोपॉस प्लस सायपरमेथ्रिन हे घटक कंटेंट बघायला मिळतात। या कंटेंटमुळे मावा तसेच थ्रिप्स नियंत्रण होऊन जाईल शेतकरी मित्रांनो। तसेच या अवस्थेमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात तांबेरा रोग बघायला मिळतो। तांबेरा रोग हे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला टिल्ट हे बुरशीनाशक वापरायचे आहे। यामध्ये आपल्याला प्रोपिकॅनाझोल हे कंटेंट आपल्याला बघायला मिळते। आणि शेतकरी मित्रांनो, तुम्ही टिल्ट हे बुरशीनाशक फवारणीमध्ये वापरले असेल, याच्या आधीच्या फवारणीमध्ये वापरले असेल, तर आपल्याला टोबिकोनॅझोल हे घटक असणारे नेटिवो किंवा कस्टोडिया हे बुरशीनाशक तुम्ही या फवारणीमध्ये ॲड करू शकतात। नेटिवोमध्ये आपल्याला टोबिकोनॅझोल तसेच ट्रायऑक्सिस्ट्रोबिन हे घटक बघायला मिळतात आणि कस्टोडियामध्ये टोबिकोनॅझोल प्लस अझॉक्सिस्ट्रोबिन हे दोन्ही घटक तिसऱ्या फवारणीमध्ये चांगल्या प्रकारे कामी पडतात। म्हणून या बुरशीनाशकमधून तुम्ही कोणते पण एक बुरशीनाशक या फवारणीमध्ये वापरू शकता। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे ही फवारणी आपल्याला गहू पिकात पार पाडायची आहे। तर शेतकरी मित्रांनो बघा, आपल्याला मावा नियंत्रण तसेच थ्रिप्स नियंत्रण करण्यासाठी प्रोपेक सुपर, प्रोपेनोपॉस प्लस सायपरमेथ्रिन हे घटक असणारे प्रोपेक सुपर हे वापरायचे आहे। आणि बुरशीनाशकमध्ये आपल्याला टिल्ट जर वापरली असेल तुम्ही आधीच्या फवारणीत, तर आपल्याला कस्टोडिया किंवा नेटिवो यासारखे बुरशीनाशक वापरायचे आहे। आणि मोठ्या प्रमाणात दाना भरण्यासाठी आपल्याला 0050 किंवा 13045 हे विद्राव्य खत वापरायचे आहे, जेणेकरून दाना मोठ्या प्रमाणात भरला जाईल। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या गहू पिकात नियोजन करायचे आहे, जेणेकरून मोठ्या प्रमाणात आपल्याला उत्पन्न होण्यास मदत होईल। शेतकरी मित्रांनो, फवारणी करताना जमीन जर ओली असेल तर आपल्याला चांगला रिझल्ट फवारणीचा बघायला मिळतो। आणि सकाळी 10 वाजेपर्यंत फवारणी केल्यास आपल्याला उन्हाची आर्द्रता कमी असते, म्हणून सकाळी 10 वाजेपर्यंत फवारणी करून घ्या। नाहीतर तुम्ही संध्याकाळी 3-4च्या नंतर फवारणी करू शकता। शेतकरी मित्रांनो, फवारणी करताना आपल्याला या मुद्द्यांची काळजी घेणे गरजेचे आहे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघत राहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण माहिती संपूर्ण मिळून